नीति आयोग, ऑटोमोबाईल्स कंपन्या, ऑटो मार्केटिंग कंपन्या, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम इन्स्टिट्यूशन या सगळ्या संस्थांना विचारात घेऊन त्यांच्या सहाय्याने इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल प्रोग्राम राबवला जातोय. आणि हे काय आज सुरू नाही झालंय, तर याची सुरुवात प्रायोगिक तत्वावर 2001 साली झाली आहे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी 2006 पासून सुरू झाली आहे. हे काय माझं म्हणणं नाहीये, हे आहे सरकारचं म्हणणं. इथेनॉल आणि त्या संबंधीच्या बऱ्या वाईट प्रतिक्रिया सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून उमटत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर या सोशल मीडियातील प्रतिक्रियांच्या विरोधात थेट कोर्टात धाव घेतली आहे. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनामुळे हा विषय काहीसा मागे पडला होता, पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि पुन्हा एकदा इथेनॉलने डोकं वर काढलंय. पेट्रोल पंपावरील अनेक व्हिडिओज आपल्याला दिसून येतात, ज्यात कुणी पेट्रोलचा बदललेला रंग दाखवतंय तर कुणी गाडीच्या इंजिनाचं कसं नुकसान झालंय हे दाखवतोय. या सगळ्या विषयात संसदेच्या चालू अधिवेशनात सरकारने इथेनॉलवर अखेर अधिकृत उत्तर दिले. तमिळनाडूतील दक्षिण चेन्नई मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर टी सुमथी यांनी विचारलेल्या प्रश्नांवर सरकारने उत्तर दिलं असून यात इथेनॉल निर्मितीला प्रत्येक लिटर मागे येणारा खर्च किती, त्याचे दुष्परिणाम काय या प्रश्नांचा देखील समावेश केला आहे. तेव्हा इथेनॉल संबंधीच्या सगळ्या प्रश्नांवर सरकारचं म्हणणं काय आहे हे या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहत आहात शिरस्ता. डॉक्टर टी सुमथी या तमिळनाडूच्या DMK पक्षाच्या सदस्य आहेत. त्यांनी लोकसभेत 2 महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे उत्तर मागितले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्र्यांना त्यांनी प्रश्न विचारले होते. आधी ते 2 प्रश्न पाहूयात आणि त्यावर दिलेल्या उत्तराचा तपशिलावर आढावा घेऊयात. पहिला प्रश्न असा होता की केंद्र सरकारने इथेनॉल संबंधीच्या दुष्परिणामांची दखल घेतली आहे आणि जर घेतली असेल तर त्याची माहिती देण्यात यावी, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न देखील आजच्या साशंकतेच्या काळात महत्त्वाचाच आहे. 1 लिटर इथेनॉल बनवायला 1 लिटर पेट्रोलपेक्षा जास्त खर्च येतो, हे खरे आहे का? आणि इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोलला सरकार प्रमोट करतंय, त्यामागची भूमिका काय? या 2 प्रश्नावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाही तर त्यांच्या खात्याचे राज्यमंत्री असलेल्या सुरेश गोपी यांनी उत्तर दिले. ते उत्तर नेमकं काय आहे ते बघूयात. आता इथून पुढे मी जे सांगणार आहे ते सरकारने दिलेलं उत्तर आहे. उत्तरात त्यांनी म्हणलंय की इथेनॉल हे काय आत्ता झालेलं नवीन इंधन नाहीये. याचा वापर जगभरात मागच्या अनेक दशकांपासून होत आलाय. ब्राझीलमध्ये तर सर्वाधिक जास्त वापर होत आहे. भारतात प्रायोगिक तत्वावर इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल 2001 पासून वापरात आणलं गेलंय. E5 ची सुरुवात 2006 पासून झाली आहे, पण 2013-14 पर्यंत 1.53% इथेनॉलच ब्लेंड केलं जायचं. त्यानंतरच्या काळात ब्लेंड करण्याची टक्केवारी वाढत नेली आहे. हे वाढवण्याआधी भारतातील या क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या संस्थाला सल्ला आणि सहकार्य घेण्यात आलंय. यात नीति आयोग, ऑटोमोबाईल कंपन्या, ऑइल कंपन्या तसेच अन्य महत्त्वाच्या संस्थांचा समावेश सुद्धा आहे. त्यानंतर बऱ्याच चाचण्या केल्या गेल्या. त्या चाचण्यांच्या निष्कर्षानंतर E20 पेट्रोलला ग्रीन सिग्नल दिला गेलाय. यासाठी केल्या गेलेल्या अभ्यासानंतर असं लक्षात आलंय की यामुळे गाड्यांवर कोणताच विपरीत परिणाम होत नाही. E15 ब्लेंडेड पेट्रोल मागच्या 3 ते 3.5 वर्षांपासून सबंध देशभरात वापरत आहे आणि E19, E20 इंधन मागच्या 2 ते 2.5 वर्षांपासून वापरात असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय. आता हे इंधन किती जण वापरतात त्याची संख्या देखील महत्त्वाची आहे. सरकारच्या माहितीनुसार 20 कोटी 2 व्हीलर आणि 3 कोटी पेट्रोल कार या इंधनाचा वापर करीत आहेत. आता जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ज्यावर बऱ्याच जणांचा आक्षेप आहे तो म्हणजे इंजिन गंजण्याचा. तर यावर केंद्रीय मंत्र्यांचे उत्तर आहे की आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 1.5 कोटी वाहनांनी हे इंधन वापरले असून अशी इंजिन गंजण्याची घटना घडलेली नाहीये. आता याचे फायदे नक्की काय आहेत ते देखील उत्तरात नमूद करण्यात आले. त्यानुसार E20 मध्ये जास्त प्रमाणात ऑक्टेन असतं, ज्यामुळे उत्सर्जन कमी होतं आणि इंजिन स्मूथ चालतं. आता राहतो मुद्दा इथेनॉलच्या किमतीचा आणि त्यापासून सरकार जो दावा करतंय की बरेच पैसे वाचलेत त्याचा. आपल्याकडे ज्या सरकारी पेट्रोल कंपन्या आहेत त्या देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून इथेनॉल विकत घेतात. आर्थिक वर्ष 2025-26 चा विचार केल्यास ऊस अथवा साखरेपासून जे इथेनॉल निघतं त्याची किंमत प्रति लिटर 65.61 रुपये आहे. त्यानंतर B टाईपच्या मेलासेस पासून जे इथेनॉल निघतं त्याची किंमत 60.73 रुपये आहे. सडलेल्या धानापासून निघणाऱ्या इथेनॉलची किंमत 64 रुपये प्रति लिटर इतकी आहे. या व्यतिरिक्त फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे जो साठवणूक करण्यात आलेला तांदूळ आहे त्यातील सरप्लस तांदळापासून तयार होणार इथेनॉल 60.32 रुपये प्रति लिटर इतका किमतीत विकलं जातंय.
या सगळ्या किमतीत 5% GST आणि वाहतूक खर्च ऍड केला तर प्रति लिटर इथेनॉलची किंमत साधारण 71 रुपये इतकी होते. आता भारताचा विचार केल्यास आपण जगातील 3ऱ्या क्रमांकाचा क्रूड ऑइल आयात करणारा देश आहे. आपल्या एकूण गरजेच्या 85% गरज ही आयातीद्वारे भागवली जाते. आखाती देशांमध्ये मागच्या काही महिन्यांपासून उद्भवलेली स्थिती आणि होमरूज बंद झाल्याने खंडित झालेली वाहतूक यामुळे झालं काय तर इंधनाच्या किमतीत बरीच वाढ झाली. सरकारच्या मते ही वाढ 70 ते 80% होती. मात्र आपल्याकडे केवळ 7 ते 8% किमती वाढल्या. इथेनॉलमुळे बराच खर्च वाचला असं त्यांचं म्हणणं आहे. ऊर्जा सुरक्षा, किमती मर्यादित ठेवणे, परकीय चलनाची बचत आणि शेतकऱ्यांचा फायदा असे बरेच फायदे इथेनॉलचे आहेत असं सुरेश गोपे यांनी उत्तरात सांगितलंय. हे अधिकृत उत्तर आपण जाणून घेतलंय. इथेनॉल संबंधी आपलंच म्हणणं कसं बरोबर आहे यासाठी सरकारने मागच्या काही दिवसात बरेच व्हिडिओ देखील रिलीज केलेत. असे अनेक व्हिडिओ सरकार दाखवतही आहे. दुसरीकडे E20 विरोधात सोशल मीडियावर मात्र बराच विरोध होताना दिसतोय. जसं कॉक्रोच जनता पार्टीचा सोशल मीडियावर उदय झाला तसंच E20 जनता पार्टीचा देखील उदय झालाय. दिल्लीत या विरोधात मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. असं असलं तरी सुद्धा आम आदमी पक्षातर्फे इथेनॉल विरोधात आज एक मेळावा आयोजित केला होता. त्यात अरविंद केजरीवाल यांनी देखील या विरोधात मत व्यक्त केली आहे. और आज आपकी सहमति चाहता हूं कि हमारी 3 मांग है. पहली मांग, हर पेट्रोल पंप पे या अलग अलग पेट्रोल पंप पे आप हमें ऑप्शन दो. अगर हम प्योर पेट्रोल लेना चाहें या E20 लेना चाहें, हमारी मर्जी होनी चाहिए कि नहीं होनी चाहिए, उसी से पता चल जाएगा. अगर आप ये ऑप्शन दोगे E20 बिका तो इसका लाभ आपका E20 सही है. भाई मार्केट है, मार्केट को तय करने दो ना. तो ऑप्शन मिलनी चाहिए. E20 खरीदना चाहे तो E20 कोई खरीदे, और अगर प्योर पेट्रोल खरीदना चाहे तो प्योर पेट्रोल. दूसरी डिमांड, प्योर पेट्रोल से E20 सस्ता होना चाहिए. और तीसरी डिमांड मैंने कैलकुलेट करा है, आज जबरदस्ती तेल कंपनियों को फायदा पहुंचाने के लिए पेट्रोल महंगा कर रखा है. पेट्रोल 84 रुपए से कम होना चाहिए, 84 रुपए लीटर से. आज जर इतकी सगळी लोक या विरोधात बोलत असतील, तक्रार करत असतील, तर त्यावर देखील अभ्यास होणं गरजेचं आहे. E20 मुळे तुम्हाला आलेला अनुभव काय आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी शिरस्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.